नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आणि आदरणीय पालकांनो, महाराष्ट्र मेडिकल करिअर काउन्सिलिंग या यूट्यूब चॅनलतर्फे मी आपली मार्गदर्शक शमी महाडेश्वर तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत करते। नॅशनल मेडिकल कमिशनने NMCने 23 एप्रिल 2026 रोजी एक अत्यंत महत्त्वाचे द गॅझेट ऑफ इंडिया प्रसिद्ध केले आहे। हे नोटिफिकेशन एक सरकारी कागद नसून नीट 2026 आणि त्यापुढील प्रवेश प्रक्रियेचे संपूर्ण चित्र बदलणारे आहे। MBBSच्या जागा वाढतील का? नव्या कॉलेजला परवानगी कशी मिळेल? या सर्व प्रश्नांची उत्तरे आज आपण या व्हिडिओत पाहणार आहोत। नोटिफिकेशनमधील 3 मुख्य बदल। मुद्दा क्रमांक 1, 150 जागांच्या मर्यादेचा नियम रद्द। आतापर्यंत नियम असा होता की 2024-25 पासून कोणतेही नवीन मेडिकल कॉलेज किंवा जुने कॉलेज 150 पेक्षा जास्त MBBS जागांसाठी अर्ज करू शकणार नव्हते। मात्र या नवीन गॅझेटनुसार NMCने ही 150 जागांची मर्यादा काढून टाकली आहे। म्हणजेच आता कॉलेज 250 जागांपर्यंत देखील मागणी करू शकतात। मुद्दा क्रमांक 2, 10 लाख लोकसंख्येमागे 100 जागांचा नियम रद्द। सर्वात मोठा आणि वादग्रस्त नियम म्हणजे प्रति 10 लाख लोकसंख्येमागे 100 MBBS जागा असावा। यामुळे दक्षिण भारतातील अनेक राज्यात नवीन कॉलेज उघडण्यावर मर्यादा आली होती। हा नियम आता पूर्णपणे रद्द करण्यात आला आहे। यामुळे आता ज्या राज्यात जास्त कॉलेजेस आहेत तिथेही नवीन कॉलेजेस सुरू करता येतील। मुद्दा क्रमांक 3, कॉलेज आणि हॉस्पिटलमधील अंतर। कॉलेज आणि हॉस्पिटलमधील अंतर यापूर्वी 30 मिनिटांचा प्रवास असे मोजले जात होते। आता ते स्पष्टपणे 10 किलोमीटर असे करण्यात आले आहे। ईशान्य आणि हिमालयीन राज्यांसाठी 15 किलोमीटर। यामुळे कॉलेजच्या पायाभूत सुविधांची पडताळणी करणे अधिक पारदर्शक होईल। आता आपण या गॅझेटमुळे नीट 2026च्या प्रक्रियेवर होणाऱ्या परिणामांचे विश्लेषण करणार आहोत। जागांमध्ये मोठी वाढ, इन्क्रीजेस इन सीट्स। या निर्णयामुळे आगामी शैक्षणिक वर्षात सरकारी आणि खाजगी मेडिकल कॉलेजेसमध्ये MBBSच्या जागा मोठ्या प्रमाणात वाढण्याची शक्यता आहे। नव्या कॉलेजला सुवर्ण संधी। अनेक ट्रस्ट किंवा संस्था ज्यांना जागांची मर्यादा नको होती ते आता मोठ्या क्षमतेचे हॉस्पिटल्स आणि कॉलेजेस सुरू करू शकतील। कमी कट ऑफची शक्यता। जर जागा मोठ्या प्रमाणात वाढल्या तर त्याचा थेट फायदा विद्यार्थ्यांना होईल आणि काही प्रमाणात कट ऑफ खाली येण्यास मदत होईल। आता आपण या गॅझेटमुळे विद्यार्थी आणि पालकांसाठी कोणते फायदे होणार आहेत हे पाहणार आहोत। 1, अधिक संधी। जागा वाढल्यामुळे जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना डॉक्टर होण्याची संधी मिळेल। 2, प्रादेशिक समतोल। ज्या जिल्ह्यात किंवा शहरात वैद्यकीय सुविधांची गरज आहे तिथे आता लोकसंख्येच्या अटीशिवाय नवीन कॉलेजेस उभी राहू शकतील। 3, स्पर्धा। सरकारी कॉलेजमध्ये जागा वाढल्यास मध्यमवर्गीय पालकांवरील खाजगी फीचा भार कमी होऊ शकतो। आता आपण या गॅझेटमुळे कोणते तोटे होतील अथवा कोणती आव्हाने आपल्यासमोर उभी राहतील याची माहिती घेणार आहोत। 1, शिक्षण दर्जा, क्वालिटी ऑफ एज्युकेशन। जागा वाढल्या तरी त्या प्रमाणात अनुभवी डॉक्टर्स म्हणजेच फॅकल्टी उपलब्ध होतील का हा मोठा प्रश्न आहे। 2, इन्फ्रास्ट्रक्चर। 250 जागांच्या कॉलेजेससाठी लागणारे पेशंट आणि सुविधा सर्वच ठिकाणी उपलब्ध असतीलच असे नाही। पालकांनो, या निर्णयाचा अर्थ असा आहे की सरकारला डॉक्टरांची संख्या वेगाने वाढवायची आहे। नीट 2026 देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ही सुवार्ता आहे। जरी स्पर्धा वाढत असली तरी जागांच्या उपलब्धतेमुळे शेवटच्या रँकवरील विद्यार्थ्यालाही संधी मिळण्याची शक्यता वाढली आहे। थोडक्यात सांगायचे तर NMCने मेडिकल शिक्षणाची दारे अधिक रुंदावली आहेत। या बदलांमुळे प्रवेश प्रक्रियेत जे काही नवीन नियम येतील, नवीन कॉलेजेसची संख्या वाढेल, या संदर्भात येणारे सर्व अपडेट्स आम्ही तुम्हाला देतच राहू। जर आमच्या चॅनेलकडून आपणास नीट 2026च्या संदर्भात मोफत अपडेट्स हवे असतील तर फ्री अपडेट्स असा आम्हाला स्क्रीनवर दिसत असणाऱ्या व्हॉट्सअप नंबरला मेसेज करा। त्याचप्रमाणे जर तुम्हाला आमचे पेड काउन्सिलिंग घ्यायचे असेल तर आम्हाला पेड असा स्क्रीनवर दिसणाऱ्या व्हॉट्सअप नंबरवर मेसेज करा। अशाच सखोल आणि तांत्रिक माहितीसाठी आपल्या महाराष्ट्र मेडिकल करिअर काउन्सिलिंग या चॅनलला सबस्क्राईब करा। पुन्हा भेटूया अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसहित। तोपर्यंत धन्यवाद।